आणि एक महत्त्वाची अपडेट आहे कल्याणमधून. कल्याण अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणी एक मोठी अपडेट मिळाली आहे. प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळीनं आत्महत्या केलेली आहे. त्यानं तळोजा जेलमध्ये आत्महत्या केल्याची माहिती मिळते. विशाल याचे वकील ॲडव्होकेट संजय ढाकणे यांनी ही माहिती दिलेली आहे. यावर अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अमजद खान आहे. अमजद, ज्या घटनेनं कल्याण हादरलं होतं त्या घटनेतील आरोपीनं आता आत्महत्या केल्याचं कळत आहे का? अधिक माहिती या संदर्भात. कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करणारा जो आरोपी होता विशाल गवळी हा तळोजा जेलमध्ये बंद होता. काही दिवसात त्याचा ट्रायल देखील सुरू होणार होता. मात्र आज सकाळी 6 वाजता विशाल गवळी यांनी जेलमध्ये आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही माहिती खारघर पोलिसांनी कन्फर्म केली आहे आणि त्यांच्या वकील जे संजय ढाकणे त्यांनी ही माहिती आता दिली आहे. जेलमध्ये बॅरेकच्या बाथरूम मध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आता मिळत आहे. सध्या या प्रकरणात थोड्या वेळात जेल प्रशासन खुलासा करणार आहे. मात्र 3 महिन्यापासून तळोजा जेलमध्ये विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी हे आहेत आणि त्यांचा ट्रायल देखील आता सुरू होणार होता. मात्र त्याच्या आधीच विशाल याने आत्महत्या केल्याने एकच खळबळ झाली आहे. अमजद, त्याच्या कुटुंबियांकडून काही प्रतिक्रिया आलेली आहे काही या संदर्भात कळू शकताय? सकाळी 6 वाजता विशाल यांनी आत्महत्या केली. 7ला तळोजा जेल प्रशासनाने विशाल याच्या वडिलांना ही माहिती दिली आणि ही माहिती नंतर कन्फर्म करण्यात आली. परंतु या संदर्भात त्याचे जे वडील आहे ते काही बोलायला तयार नाही. सध्या वडिलाचा काय प्रतिक्रिया येते ते पण पाहावं लागेल. मात्र सध्या जेल प्रशासनाने विशाल यांनी आत्महत्या केल्याचे कन्फर्म केले आहे. धन्यवाद अमजद, आपण दिलेली या सविस्तर माहितीसाठी. तर कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातला आरोपी विशाल गवळी यानं आत्महत्या केली आहे. तो तळोजा जेलमध्ये होता आणि या जेलमध्येच आत्महत्या केलेली आहे. या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आरोपीचे वकील संजय ढाकणे आपल्यासोबत आहेत. संजय सर, आरोपीने यात विशाल गवळीनं आत्महत्या केल्याचं कळत आहे. तुम्हाला या संदर्भात काय माहिती एक्झॅक्ट मिळालेली आहे? मला सकाळी त्यांच्या घरून कॉल आला होता की आत्महत्या केली असं तळोजा पोलिसांनी सांगितले म्हणून. तिकडेच चाललोय आम्ही. आता बघूया आता काय एक्झॅक्ट परिस्थिती तिथे गेल्यावरच कळेल. नक्की तुम्हाला काय वाटतं, नेमकं कारण काय असेल? काही कळू शकलंय? काही तर्क वितर्क? मॅडम, तर्क म्हणजे आधीपासून मला अंदाज होता की याला काहीतरी करतील म्हणून. रिमांडच्या वेळेस मी कोर्टाला अर्ज पण दिला होता की पोलीस यंत्रणेमार्फत त्याला काहीतरी जीवाला धोका आहे म्हणून. पोलीस अधिकारी अक्षय शिंदेचं जसं एन्काउंटर झालं होतं तसंच ह्याला पण काहीतरी याच्या जीवाला बरं वाईट होईल असं अंदाज होता म्हणून मी सेशन कोर्टात अर्ज दिला होता. आणि त्या अर्जावर तर काय झालंच नाहीये. पण आता ही अशी न्यूज आली की त्याने आत्महत्या केली म्हणून. आत्महत्या कसं करेल? आत्महत्या त्यांनी केलेलीच नाही मॅडम. जेलमध्ये काय 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 प्रोव्हाइड करणार का तुम्ही? पोलीस सांगणार त्याला हे घे आणि कर आत्महत्या. कशा पद्धतीने त्यांनी ही आत्महत्या केलेली आहे अजून तरी काय कळलं नाही. तिथे गेल्यानंतरच कळेल मॅडम काय. सध्या मी ड्राईव्ह करतोय, रस्त्यातच आहे. नेमका तुमचा आरोप कुणावर आहे काय सांगाल? पोलीस यंत्रणेवर, दुसरं कोणावर असणार? जेल अथॉरिटी ज्यांच्या ताब्यात आहे तिथेच त्याने आत्महत्या केली ना. सर्वस्वी जबाबदारी त्यांचीच आहे. मुळात त्याने आत्महत्या केली की नाही इथून सुरुवात आहे. आणि मॅडम माझं संजय धनके नाव आहे, ढाके नाही, धनके. तुम्हाला याच्यात काही राजकीय हस्तक्षेप असा वाटतोय का अक्षय शिंदे? असू शकतो. कारण चार्जशीट दाखल झाल्यानंतर त्याची बायको माफीचा साक्षीदार होते. त्याच्या अगोदर नाही होत. आरोपीच्या वकिलांनी कुटुंबियांनी काही तुम्हाला या संदर्भात मागणी केली होती, काही तक्रार केली होती असं तुम्हाला वाटतंय? काय कुटुंबांची काही अशी तर आता ती त्यांच्या ह्याच्यामध्येच आहेत. ते त्यांना शॉकच बसलाय या सगळ्या गोष्टी. ते बोलण्याच्या परिस्थितीत नाही. त्याचे वडील साताऱ्याला तिकडून निघालेत, आई इथे एकटीच असते. त्याच्यामुळे त्यांच्या ह्याच्यामध्येच आहेत ते. या आधी कधी तक्रार केली होती का त्यांनी? आधी नाही, काल ते पोलीस स्टेशनला गेले होते. फिर्यादी काहीतरी त्यांना शिव्या देतोय म्हणून. पोलिसांनी सांगितलं आम्ही तुम्हाला काहीच मदत करणार. बाकी तर तिथे गेल्यानंतरच कळेल मला. त्यांच्याशी मी समक्ष बोलेन. अर्धा एक तासात त्यांची भेट होईल माझी.
पोलीस अधिकाऱ्यांशी तुम्ही कधी बोलणार आहात? काही त्यांच्याकडून स्पष्टीकरण कधी घेणार आहात का? सगळं 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 करणार आहे मॅडम. चौकशी बिकशी आता कसं झालंय मॅडम, सांगायचं असं आहे की न्याय यंत्रणा हतबल झाली पोलिसांसमोर. हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, सेशन कोर्ट असेल, हातबल आणि हातच झाली की पोलिसांपुढे कोणाचंच चालेणार. अक्षय शिंदेच्या बाबतीत पण गुन्हा दाखल करा म्हणून सांगितलं, 2 महिने झाले गुन्हा दाखल केला नाही. स्वतः न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला की करणार आहात की नाही, म्हणजे इथपर्यंत चालू आहे. म्हणजे यंत्रणेवर धाक नाही राहिला कोणाचा. ते गेल्यानंतर तुम्ही अजून देईलच बाईट काय सांगेन काय सविस्तर तुम्हाला. निश्चितच या प्रकरणी आणखी काय माहिती समोर येते ते पाहावं लागणार आहे. धन्यवाद आपण आमच्याशी बातचीत केल्याबद्दल.